आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावरती येणार आहेत। मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण होणार आहे। तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं भूमिपूजनही होणार आहे। याशिवाय सुमारे 22,000 कोटीहून अधिकच्या विविध प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधान मोदींच्या हस्ते केली जाणार आहे। दरम्यान पुण्यामध्ये काल तुफान पावसानं हजेरी लावली होती, त्यामुळे पंतप्रधानांच्या सभास्थळी मोठ्या प्रमाणात चिखल जमा झालाय। आजही पुण्याच्या काही भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, त्यामुळे पंतप्रधानांच्या दौऱ्यावर पावसाचं सावट कायम असेल। शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। शिवानी, चिखलाचं साम्राज्य आहे सभास्थळावरती आणि पावसाचंही सावट आहे पुण्यावरती। हा दौरा, ही सभा कशी होणार? प्रज्ञा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या सभास्थळी आपण नाही आहोत, तर ते ज्या ठिकाणाहून दौरा सुरू करणार आहेत ते म्हणजे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन, त्या मेट्रो स्टेशनवर आहोत। कारण सभास्थळी आता मोठी सिक्युरिटी आहे आणि तिथे माध्यमांना आता अलाउड करत नाहीये, त्यामुळे आपण मेट्रो स्टेशनची काय काय तयारी आहे ते दाखवणार आहोत। पुण्यातल्या सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन ते स्वारगेट हा जो भुयारी मार्ग आहे, या मार्गाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आणि त्यासोबत विविध प्रकल्पाचं लोकार्पण देखील ते करणार आहे। 5:30 वाजेपासून हा सगळा मोदींचा दौरा सुरू होणार आहे। 5:30 वाजता ते पुणे एअरपोर्टवर येतील। त्याच्यानंतर बाय रोड ते या मेट्रो सिव्हिल स्टेशनवर येतील, मेट्रो स्टेशनवर, आणि इथनं ते मेट्रोनं प्रवास करून स्वारगेटच्या दिशेनं रवाना होतील। स्वारगेट नंतर तिथनं एसपी कॉलेजचं जे ग्राउंड आहे, जिथे सभास्थळ आहे, आणि काल आपण जसं दाखवलं तसंच ज्या ठिकाणी सगळीकडे याचं चिखलाचं साम्राज्य आहे, त्या ठिकाणी त्यांची सभा होणार आहे। मात्र यापूर्वी प्रत्येक मेट्रो स्टेशन, ज्या मेट्रो स्टेशनवर मोदी जातील त्या मेट्रो स्टेशनवर अशी सगळी सजावट करण्यात आली आहे। त्यांच्यासाठी आतमध्ये बघितलं तर रेड कार्पेट वगैरे टाकण्यात आलं आहे। आणि महत्वाचं म्हणजे सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हे या भूमिगत मार्गाचं ते आज लोकार्पण करणार आहे। त्यामुळे सिव्हिल कोर्ट पासून तर मध्यपर्यंत, जिथपर्यंत आता गरवारे किंवा दौरा महत्वाचा आहे, कारण का अनेक महत्वाच्या कामांचं भूमिपूजन होणार आहे, मेट्रोचं लोकार्पण होणार आहे। शिवानी, या दौऱ्यासंदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।